काही किडनीशी निर्माण झालेली असतात ते निघून जायला सुद्धा हे सणवार आणि तपश्चर्या सत्संग हे कायम असायलाच पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे, जे नित्य आहे, जे सत्य आहे ते 100% असतं हे लक्षात घ्या. त्यामुळे मी 99.99% प्रेम करतो असं होत नाही. मग ते व्यक्तीवर असू दे, तर भगवंतावर असू दे, तर कुणावर पण असू दे. सत्य मी सत्याला वागतो, पण 99.99% सत्य बोलतो. नॉट म्हणजे तू खोटा सत्य म्हणलं तर सर्व संपूर्ण आहे ते. त्यामुळे तत्व जी असतात ना, जे परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची, ती हृदयामध्ये ती तत्व घट राहावी लागतात. माझा भगवंतावर 99% विश्वास आहे, माझा संतांच्यावर 99% विश्वास आहे. तसं नाही आहे. हे आलं की साष्टांग नमस्कार घालायला तर डोळे बंद करून उठायचंच नाही. कुणी सांगितले ना साष्टांग नमस्काराला उठायला? ह्याच्याविषयी दुसरी अवस्था नाहीच आहे. शरणागत भाव हाच आहे. तो केव्हा जातो? आमच्यातला जेव्हा देह, मन, बुद्धी आणि त्याच्याबरोबर अहंकार जो आहे, तो अहंकार जोपर्यंत जात नाही, चित्त, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, आमच्या चित्तामध्ये काय काय आम्ही पूर्वीचं साठवून ठेवलेलं आहे, सगळं चांगलं वाईट, सात्विक राजसिक तामसिक सगळं त्यामध्ये येऊन बसलेलं आहे. त्यामुळं त्याला रिझल्टंट येत नाही चंचलतेमुळं. म्हणून आपल्याला योग्य पद्धतीनं परमश्रेष्ठ पदाला पोचायचं तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करूनच जायला पाहिजे. म्हणून हा अभ्यास जो आहे तो 100% असावा लागतोय आणि तो फक्त गुरु सान्निध्यातच होतो. बाहेर जगतामध्ये एक आहे, गुरुचं एक वैशिष्ट्य असते. जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहे ना, तो काय करतो, त्या शिष्याला आपल्या जवळ घेतो, त्याला शांतपणानं सरळ समजावून देतो, त्याला पद्धती देतो आणि त्याच्याकडनं खडतर तपश्चर्या करतो. हळूहळू आधी आवड निर्माण करायला लागते, त्याला खात्री द्यायला लागते की यामुळं काय कुठलं काय तुला प्राप्त होणार आहे. आपण आत्मदर्शनामध्ये पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन म्हणून आत्मदर्शनला देतो की पुढच्या 12 दिवसात तुम्ही सिलेबस काय आहे. मग ते सांगायला लागलं की मग त्यांना वाटतं की आपण स्वतःसाठी मी कोण आहे समजून घ्यायला आलोय. मग तो म्हणतो अरे माझ्यासाठी आहे तर मग मी येतो. तोपर्यंत कुणीतरी पाठवलेलं असते, तू गेलंच पाहिजे म्हणून सांगितलंय म्हणून तो आलेला असतो. आणि ते पहिल्या दिवशीचे चेहरे बघायला फार मजा येते का? हा, पहिल्या दिवशी चेहरे फार अशू, उद्या यायचं नाही अशा स्टाईलच असतात. आणि मग एक 10-15 मिनिटं गेली किंवा ते रिलॅक्स झालेले असतात, यायचं बरं का, बरे दिसतात जरा. मग त्यांच्यामध्ये शेवट विचारलं त्यांना, उद्या कोण येणार? सगळे हात वर. एखादा नाही हात वर केला मी त्याला धरतोच. काय काय प्रॉब्लेम आहे हे वगैरे सगळ्यांनी याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हे परमश्रेष्ठ पदाला जायचं आहे, त्याला अडथळा आलाय कुठला तरी, तू सगळे मिळून काढा त्याच्यातला. अरे आपली एवढी काळजी करायला मग बघूया चला सवय आहे असं म्हणून काय ना कारण त्याला आवड निर्माण करायला लागते, जिज्ञासा निर्माण करायला लागते. ते गुरुचं काम असते, ते त्या त्या शिष्याच्या पातळीनुसार घडत असते. म्हणून हे याला ही भगवद्गीता जी आहे ती यातले एक मुद्दे जे घेतले ना तर खूप त्याच्यामध्ये आपल्याला कळायला मदत होते. म्हणून सद्गुरू त्याला निसर्गामध्ये घेऊन जातो, जगापासून बाजूला घेतो आणि मग त्याला तत्व काय ती समजावून देतो. कारण तिथं तो 100% असतो, तिथं तो शांत होतो. त्याला या सगळ्या ज्ञानाबरोबर ध्यानाचं महत्व समजावून सांगतो. ध्यान काय आहे तर मनावरती संस्कार करणार आहे. मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन चंगा तो कटवते में गंगा. मग त्या शिष्याला तो मनावर संस्कार करतो. जे चंचल आहे, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्याचे क्रियते. हे वैराग्य सुरुवातीला त्याच्याकडे बाह्य जगामध्ये अडकल्यामुळं, कुटुंबामध्ये, उद्योगामध्ये, समाजामध्ये आणि स्वतःच्या वैयक्तिक काही कारणामुळं तो बाह्य जगतामध्ये अडकलेला असतो. त्यातून बाहेर पडणं म्हणजे वेळ वाया घालण्यासारखं असं वाटतं त्याला. धंद्याचा वेळ वाया कशाला घालवा, घरात निवांत रिलॅक्स व्हायचं सोडून इथं जंगलात जाऊन कुठं राहता असं त्याला वाटत असते. पण हळूहळू त्याची तयारी होत जाते आणि मग त्याचा अभ्यास वाढीला लागतो. वाढवता त्याच्यात वैराग्य निर्माण करायचं काम गुरु हळूहळू करत असतात. त्याला समजावून देतात. वैराग्य म्हणजे काय, कधी कधी न सांगता सुद्धा त्याच्याकडनं करून घेतात.
उदाहरणार्थ त्याला खायला दिल्यासारखं करतात तर ऑपोजिट त्याला पाठ टेकून झोपायला म्हणून मिळेल असं वाटलं तरी देखील त्याला उत्साहाने इकडे हिंडायला घेऊन जा, तिकडे फिरायला घेऊन जा, योगा प्राणायाम कर, असं करून त्याला एवढं गुंतवतात की जसं हिप्नोटिझम असते की ते एवढं त्या गुरुच्या त्या अस्तित्वामध्ये रमून जातोय काय त्याला भानच राहत नाही स्वतःच. विदेहावस्था, अमन स्थिती आणि श्रेष्ठ काय अनुभूती आहे तिकडच ते चर्चा चालू असते. त्याला ते आवडायला लागते. अरे, आणि टप्प्याटप्प्यानं प्रगती तिची होत जाते. यमानी